बांधवांचे आहे प्रतिसाद आहे। आपण पाहतोय सकाळपासून गाड्या चालू आहेत आणि प्रचंड आज लोक मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सगळ्या भागातून पुढे येत आहे। नारायणगावातून आपल्याला जेवढ्या शक्य होईल त्या परीने या सर्वसामान्य लोक जी आलेली आहेत त्यांच्या सगळ्यांचं जेवायचं चटणी भाकर, चटणी चपाती, बिस्किट पुढे, भेळीचे पुढे, पाण्याच्या बॉटल जे जे शक्य होईल ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण सगळ्यांच्या माध्यमातून करतोय। आता साधारण 12 वाजेपर्यंत नारायणगावात जरांगे पाटील माझ्या मते यायला पाहिजेत, कारण पहाटे पोहोचायला जवळजवळ 7 वाजले शिवनेरीवर। थोडीशी विश्रांती घेऊन मग ते दर्शनाला जाणार छत्रपतींच्या जन्मभूमीच्या आणि मग तिथून नारायणगावकडे येणार आहे। हा, छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालून मग आपल्या नारायणगावातून पुढे जरांगे पाटील जाणार आहे। माध्यमांना किंवा सर्वसामान्य लोकांना आपल्या परीने जे जे शक्य होईल ते आपण केलं पाहिजे। मला वाटतं आज बघितलं तर फक्त मराठीच नाही, काही मुस्लिम बांधव आहेत, काही दलित बांधव आहेत, या सगळ्याच जाती धर्मातून लोक इथं उत्स्फूर्तपणे हा सगळा शिधा वाटप घेऊन आले। नारायणगाव मध्ये जवळजवळ 10,000पेक्षा जास्त चपात्यांचं एकत्रीकरण झाले आणि त्याच्यापेक्षा जास्त या सगळ्या पाण्याच्या बॉटल वगैरे सर्वसामान्य माणूस माझ्याशी 6 बॉक्स आपले पाण्याची बॉटल घेऊन घालत्या। म्हणजे हे उत्स्फूर्तपणा आहे। सरकारने खरं तर या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे। आता आरक्षण घेतल्याशिवाय पाटील म्हणतात नाही, अरे सेनापती निघाला म्हटल्यावर सैन्य जाऊन बसणार। सकाळपासून आम्ही जे संघर्ष योद्धांबरोबर निघालेले मराठा सैनिक आहेत त्यांना रसद पुरवण्याचं काम आम्ही नारायणगावकरांच्या वतीने सर्वजण करत आहोत। हा लढा शेवटपर्यंत चालू राहावा ही आमची अपेक्षा नाही, परंतु जर सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय दिला नाही तर याच्यावर आम्हाला खूप काळापर्यंत संघर्ष करावा लागेल इतकंच सांगतो। आज मनोज जरांगे पाटील साहेब हे आंतरवली सलाटीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेले नारायणगाव मुस्लिम जमात आणि केजीएन फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही पाणी वाटप त्यांना करत आहे। परमेश्वर त्यांना आरक्षण देवो ही परमेश्वर करेल ही जाहीर मराठा बांधवांना आमचा जाहीर पाठिंबा आहे।